श्री निसर्ग दत्त साधना. मी आहेच्या पलीकडे जाणे. डोळे बंद करा आणि आतील शांतता जाणा. जेव्हा तुम्ही जाणता की तुम्ही मी आहे या भावनेपासून वेगळे आहात, तेव्हा तेथे काहीतरी वा कोणीतरी नाही का, जो हा फरक जाणतो? शोधून काढा. तुम्ही न कळत भिन्न आहात का? मी आहे हे तत्व काय आहे हे समजा आणि तुम्ही पूर्ण आहात. कल्पनांमुळे मी आहे हे बंधनात आहे. या कल्पनांचा गुण समजा. मी तुम्हाला मी आहे या कल्पनेकडे घेऊन जाऊ इच्छितो, जे मायेचे बाहेर जाण्याचे शेवटचे ठिकाण आहे, आणि तिच्यापासून सुटका करून घ्या. असणे पण मी आहे हे केवळ साधन आहे, ते तुम्ही नाही. जो कोणी येण्या आणि जाण्यापासून पूर्णपणे मुक्त आहे, आणि शेवटी जो एखादा पूर्णपणे स्वतःच्या मी आहे या कल्पनेपासून सुद्धा मुक्त आहे, तो पूर्ण मुक्त आहे. मी आहे हे ज्ञान जे तुमच्या आत वस्ती करते, केवळ त्याची पूजा करा. जेव्हा तुम्ही स्वतः परब्रह्मापासून मी आहे या ओळखीने भिन्न होता, तेव्हा तुम्हाला खंडित झाल्यासारखे वाटते, वेगळे वाटते, आणि त्याचे कारण म्हणून तुमच्या मागण्यांना सुरुवात होते. परब्रह्म हे परिपूर्ण असते. तेथे कशाचीच गरज मागणी असू शकत नाही. सत्य केवळ संपूर्ण ब्रह्म म्हणजे पूर्ण ब्रह्म किंवा परब्रह्म आहे. काहीही नाही पण संपूर्ण ब्रह्म. संपूर्ण ब्रह्मस्थितीत असणेपणाचा स्पर्श मी आहे उठतो, आणि त्याबरोबर विभक्तपणा सुरू होतो. वेगळेपण येते. पण हे मी आहे पण हे केवळ लहान तत्व नाही, ते स्वतःच मूल माया, पहिले संमोहन आहे. मी तुम्हाला पुन्हा आणि पुन्हा वसंत ऋतूच्या म्हणजे झऱ्याच्या उगमाकडे नेत आहे. एकदा का तुम्ही उगमाकडे गेलात की तुम्हाला कळेल की तेथे पाणी नाही. पाणी हे मी आहे ही बातमी आहे. सर्वात आवश्यक हे मी आहे हे ज्ञान आहे. त्याची मागणी करा. ते तुमचे स्वतःचे हक्काचेच आहे हे योग्यच आहे. जर ते तेथे नसेल तर काहीही नाही. सर्व स्तरावरचे ज्ञान हे या मी आहे या ज्ञानाच्या साधनेने मिळवले जाईल. परब्रह्म न कळण्यापासून आपोआप मी आहे ही जाणीव कारणाशिवाय, हेतूशिवाय प्रकटली आहे. मी आहे या कल्पनेचा शोध घ्या. तुमची ओळख शोधण्याच्या प्रयत्नाच्या प्रक्रियेत किंवा या आध्यात्मिक शोधात सर्व काही या जाणीवेच्या प्रांतात घडेल. तुम्ही शेवटी त्यावर अडखळाल
धडपडाल आणि परब्रह्मरूपी सर्वोच्च कळसावर जाऊन पोहोचाल, जी निस्पृह निरीच्छ स्थिती आहे. मी आहे ही कल्पना उगवण्यापूर्वी तुम्ही आहात, पण तसे तुम्ही आहात हे तुम्ही जाणत नाही. तुम्ही मी आहे या कल्पनेपूर्वी आहात. तेथे तुम्ही मी आहे या शब्दापूर्वी स्वतः ठाण मांडून राहा. जर तुम्ही माझा आदर करीत असाल तर माझे शब्द स्मरा. मी आहे हे ज्ञान सर्वात महान ईश्वर गुरु आहे. त्याशी एकरूप व्हा, त्याशी जिवलग असा. मी आहेशी जवळीक होताच त्याची तुमच्यावर कृपा होईल व तेच तुम्हाला जरुरी असणारे सर्व ज्ञान देईल. त्या ज्ञानाचा जसा जसा विस्तार होत जाईल तसतसे ते तुम्हाला त्या शाश्वत स्थितीप्रत घेऊन जाईल. मी आहे या ज्ञानाचे येणे, जागृत स्थिती आणि गाढ झोप स्थिती या सर्व मी आहे या एका अस्तित्व भानात एकवटतात, आणल्या जातात, ज्याला जन्म म्हणतात. या तथाकथित जन्माबरोबरच सर्व निरीक्षणांची सुरुवात होते. या अगोदर मी आहे पण कोठे होते? ते तेथे नव्हते. जोपर्यंत जागृती व गाढ निद्रा या स्थिती आहेत तोपर्यंत मी आहे हे असणे पण आहे. मी जागृत स्थिती नाही, मी गाढ निद्रा नाही, म्हणून मी परब्रह्म मी आहे हे नाही. तुम्ही समजला आहात का की ज्ञान हे स्वतःच अज्ञान आहे? जर ते खरे असते तर ते शाश्वत असले असते. त्याला सुरुवात आणि शेवट नसता. आता मी आहे हा अनुभव जाणवला, पूर्वी तो नव्हता. जेव्हा तो नव्हता तेव्हा कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नव्हती. पण एकदा का हा मी आहे हा अनुभव आहे, मग पुष्कळ पुराव्याची आवश्यकता आहे. एक परब्रह्म आहे, दुसरी आहे जाणीव आणि तिसरे आहे आकाश. जेव्हा तेथे मी आहे हे ज्ञान नव्हते, तो आहे नंबर 1. नंतर तेथे मी आहे हा भाव आहे, तो आहे नंबर 2. आणि मग तेथे आकाश आहे, तो आहे नंबर 3. तुम्ही ज्याला मी आहे व जन्म होणे म्हणता ते तुम्ही नाही आहात, कारण ते जड आहे, भौतिक आहे. शरीर निर्माण झाल्याबरोबर मी आहे हे ज्ञान सहजच प्रकट झाले आहे. त्याकडे ते जसे आहे तसे पहा, ते जसे आहे तसे समजावून घ्या. तुमची दृढतापूर्वक खात्री पटायला हवी. त्यासाठी म्हणून साधना करायला हवी. केवळ मी आहे या असणेपणाचीच खात्री नव्हे, तर या मी आहेच्या मर्यादेपलीकडे, बंधनापलीकडे मी मुक्त आहे याचीही खात्री पटायला हवी. स्वतःवर
हे सतत बिंबवा की तुम्ही निराकार, मुक्त, कोणत्याही ढाच्यात बांधले नसलेले जीवन आहात. हे सतत तुम्ही स्वतःवर परिश्रमपूर्वक बिंबवा, ठसवा. ही साधना आहे. तुम्ही काल्पनिक आहात. तुम्ही जाणता की तुम्ही आहात ते सुद्धा काल्पनिक आहे. आपण आहोत असण्याचा भाव हा देखील असत्य आहे. ते एखाद्या स्वप्नासारखे आहे. हे सर्व ज्ञान माझ्यावर प्रकटले आहे. मी ते ज्ञान नाही. मी आहे हे ज्ञान आणि त्याचे सर्व प्रकटीकरण या समजेसहित समजले पाहिजे की मी ते नाही. तुमचा सत्य स्वभाव समजण्याचा हाच केवळ आध्यात्मिक मार्ग आहे की मी आहे या कल्पनेचा उगम शोधून काढणे. असण्याचा भाव येण्यापूर्वी मी त्या स्थितीत होतो ज्यात काळाची कल्पना तेथे नव्हती. मग काय जन्मले आहे? ते केवळ काळाची कल्पना आहे आणि ती घटना जी जन्म, जगणे आणि मृत्यू मिळून घडते ती काहीही नाही पण काळ, वेळ आहे. सर्व काही असणे पण आहे, पण मी परब्रह्म आहे. मी ते म्हणजे असणे पण नाही. जेव्हा हे असणे पण जाईल, परब्रह्माला मी आहे कळणार नाही. व्यक्त होणे आणि अव्यक्त होणे, जन्म आणि मृत्यू हे असणेपणाचे गुण आहेत. ते तुमचे गुण नाहीत. कोण बोलत आहे, कोण चालत आहे, कोण बसत आहे, या केवळ मी आहे या रसायनाच्या भावना आहेत. तुम्ही ते रसायन आहात का? तुम्ही स्वर्ग आणि नरक, हा महात्मा किंवा तो एखादा याबद्दल बोलता, पण तुमच्याबद्दल काय? तुम्ही कोण आहात? तुम्ही हे मी आहे हे रसायन नक्कीच नाही आहात. सरते शेवटी तुम्ही ज्ञानापलीकडे गेले पाहिजे. पण ज्ञान आले पाहिजे आणि ज्ञान सततच्या ध्यानाने येऊ शकते. ध्यानाने मी आहे हे ज्ञान हळूहळू स्थिर होते आणि वैश्विक ज्ञानात एकरूप होते. तेथून संपूर्णपणे मुक्त होते, आकाश वा पोकळीसारखे. या शरीरात मी आहे हे सूक्ष्म तत्व आहे. ते तत्व या सर्वांचे साक्षीत्व करते. तरीही पुढे तुम्ही ते मी आहे नाही आहात. जेव्हा तुम्ही मी आहे पलीकडे जाता तेव्हा तुम्ही ते शाश्वत वर्तमान परब्रह्म असता. जेव्हा तुम्ही अध्यात्मास सुरुवात करता तेव्हा तुम्ही मी ते नाही या भूमिकेच्या साहाय्याने शरीर मन नाकारता. मग तुम्ही केवळ शब्दांशिवाय मी आहे पाशी येता. मग तुम्ही सर्व काही असता. तुम्ही शरीराशी मर्यादित नसता.
शब्द बाहेर येण्यापूर्वी मी आहे असे तुम्ही म्हणण्यापूर्वी जे असणे पण आहे ते तुम्ही आहात. सगळ्यात पक्की मुरलेली सवय जर काय तुम्हाला जडली असेल तर ती म्हणजे तुम्ही हे जे म्हणताना मी आहे म्हणून, ती होय. ही सर्वात पहिली मूळ सवय आहे. पण हा मी आहेपणा असत्य आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतः मी आहे या ज्ञानास पूर्णपणे ओळखणार व त्याच्याशी तादात्म्य पावणार नाही, तोपर्यंत देह तादात्म्य हीच तुमची ओळख असणार. जेव्हा एखादा देहाबरोबर अनोळख करतो तेव्हा तो केवळ शरीरापलीकडे जात नाही, पण जाणीवेपलीकडे देखील जातो. कारण जाणीव हे शरीराचे उत्पादन आहे. आत्ता तुम्ही मी आहे आहात, पण हे मी आहे हे सत्य नाही. जे काही तुम्ही आहात ते मी आहे या प्रकटीकरणा अगोदरच आहात. तो तुमचा सत्य स्वभाव आहे.